सांग कधी कळणार तुला भाग 35. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. रिया, काय आहे हे? तू टिफिन नाही खाल्ला आणि मी सुशांतसाठीही दिला होता, पण तू त्यालाही नाही दिला. तिची आई तिला बोलत होती. रिया, अगं मी तुला काहीतरी विचारते आई, काहीतरी बोल. आई प्लीज असं मला शाळेतल्या मुलांसारखं ट्रीट नको करू टिफिन का नाही खाल्ला अँड ऑल. मला नव्हती भूक, दॅट्स इट. आणि उगाच विषय वाढवू नको. ती खूप रूडली बोलली. हे बघ रिया, तुझी काळजी वाटते म्हणून बोलले तुला. तुला नाही कळणार. आणि सुशांतचं काय? त्याला का नाही दिला? विसरले मी, नाही राहिलं लक्षात. नक्की तू खरं बोलते ना? मला संशय येतोय. मला खरं खरं सांग, तुझं भांडण झालं का सुशांतसोबत? आणि ही कुठली बोलण्याची पद्धत झाली का? आई, का माझ्या मागे लागली आहे? तुला विश्वास नाही का माझ्यावर? ज्याप्रमाणे तू उत्तर देत आहेस ना, त्यावरून तर अजिबात विश्वास बसत नाही आहे. ठीक आहे ना, झालं असेल भांडण, म्हणून तू डायरेक्ट इकडे निघून आली? तुला आवडलं नाही का मी इकडे आलेलं? ठीक आहे, नाही राहत मी. मला ना कुणीच समजून घेत नाही. सगळीकडे माझी चुकी असते. मला वाटलं कुणाला नाही, पण माझ्या आईला तरी वाटेल माझ्याबद्दल. पण तूही मलाच सल्ले दे. रिया, आता जास्त बोलते तू. तुझ्या काळजीपोटीच बोलते मी. एकतर तू स्पष्ट बोलत नाही, विचारलं तर नीट सांगत नाही. मला काय कळणार? जाऊ दे, तुला काय करायचं ते कर. माझ्या थोड्या जास्तच अपेक्षा असतात तुझ्याकडून. नको ठेवू ना, खरंच नको ठेवू. इनफॅक्ट माझ्याकडून कुणीही काहीही अपेक्षा ठेवू नका. मी नाही पूर्ण करू शकत. तिचा आवाज बराच चढलेला होता. दीदी चिल, इतकी का विनाकारण चिडते आहे? राज म्हणाला. राज, तू तुझं काम कर. मला अजिबात अक्कल शिकवू नको लहान आहे, लहानासारखा वाग. ती त्याच्यावरही चिडली. सुशांत तिथे येऊन बराच वेळ झाला होता, पण बोलण्याच्या नादात कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याने सगळं बोलणं ऐकलं होतं. राजचं त्याच्याकडे लक्ष गेलं. अरे जीजू, तू कधी आलास? आत्ताच आला ना? नाही, थोडा वेळ झाला. तू लक्ष नको देऊ, असंच चालू असतं आमच्याकडे. तू ये ना, बस. ठीक आहे, सुशांत म्हणाला. राज, चल थोडं बाहेर जाऊन येऊ. माझा अजिबात मूड नाही आहे. आणि सुशांत, तू का आला इथे? रिया म्हणाली. रिया, अगं असं बोलतात का? तिची आई तिला म्हणाली. तू चल, आणि मी सांगतोय म्हणून चल. त्याने तिचा हात पकडला. चालायचं? त्याने विचारलं. आता नाही म्हणून काही उपयोग नाही असंही काही ऐकणार नाही हे रियाला माहिती होतं. त्यामुळे ती निमूटपणे जायला तयार झाली आणि थोड्या वेळात जाऊन येतो असं सांगून निघाली. सुशांत तिला थोडंसं लांब एका गार्डनमध्ये घेऊन आला. तिथे फार शांत, प्रसन्न वातावरण होतं आणि फारशी गर्दीही नव्हती. ते पाहून दोघांनाही थोडं बरं वाटलं. का घेऊन आला इथे? आणि मुळात तू आलासच का? ठरलं होतं ना नाही बोलायचं? मग विसरलास इतक्यात? नाही, अजिबात नाही. अशा गोष्टी विसरत नाही मी. आणि मी आलोय का, तर तेही तू स्वतःलाच विचार. काय चाललंय का तुझं अरे, तू कालच म्हणाला ना मला नाही घेणं देणं तुझ्यासोबत म्हणून. मग माझं काहीही चालू दे. तुला काय करायचंय? हे बघ रिया, जे झालंय ना ते आपल्याच झालं आणि तू त्याचा राग इतरांवर काढते आहे. कळतंय का तुला? मला ते नाही आवडलं. तुला माझा किती रागराग करायचा आहे तो कर. माझ्याशी किती भांडायचं तर भांड, पण असा इतरांवर का राग काढते आहे? आणि मला माहीत आहे तुझा स्वभाव नाही. मी कधीही तुला माझ्याशिवाय इतर कुणाशीही भांडताना नाही पाहिलं, कारण मुळात तू तशी नाहीच आहे. मग का रिया, का अशी वागतेय? तुला जसा त्रास होतो तसा मलाही होतो, म्हणून मी काही सगळ्यांवर राग काढतो का? नाही ना. सुशांत, चुकलं माझं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तो तिला जवळ घेत म्हणाला. रिया, आपल्यामुळे आपल्याच जवळचे माणसं दुखावल्या जातात ना. आणि हे बघ, शेवटी त्रास तुलाच होतो. मग असं का वागायचं? आणि साहजिकच आहे, तुला कुणीही हे विचारणारच. आणि असे वागण्यामुळे आपलीच माणसं दुरावतात त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणूनच विचारतात ना. त्याचे मागेही काळजी, प्रेम असतं, ते बघायचं. हो, पण मला नाही करता येत सिच्युएशन हँडल. काय करू मी? मी खूप डिस्टर्ब झाले होते. मला वाटलं संपलं सगळं. मी उगाचच घर सोडून आले. तू नाही येणार परत? माझ्याच वागण्याची चीड येत होती मला.
पुन्हा तीच इनसिक्युरिटी. मला भीती वाटते पुन्हा एकटं पडण्याची. सुसेनच्या लक्षात आलं की रियाला त्या दिवशी त्याने प्रॉमिस केलं होतं, पण ती तेव्हा शुद्धीत नव्हती, त्यामुळे तिला हे काहीही आठवत नव्हतं. रिया, पण मी तुला प्रॉमिस केलेलं तू विसरलीस. कदाचित तुला आठवत नसेल, म्हणून पुन्हा एकदा सांगतो, नाही सोडणार मी तुला एकटीला कुठल्याही परिस्थितीत. आणि मनातून ती भीती आधी काढून टाक. तू एकटी नाही आहेस. काहीही झालं तरीही मी तुला एकटीला नाही सोडणार. सुशांत, खरंच हे तू बोलतोय? आणि मग जर तुला कधीच नाही आठवलं तर? मी म्हणालो ना, कधीही नाही. मग आठवण्याचा आणि न आठवण्याचा प्रश्नच नाही उरला. थँक्यू सुशांत. तुला कदाचित कल्पनाही नसेल की तुझ्या ह्या बोलण्याने माझं किती मोठं टेन्शन गेलं. ती पुन्हा त्याला मिठी मारून रडायलाच लागली. आता काय झालं रडायला? आता तरी आनंदी हो. आनंदाश्रू आहेत हे, ती हसून म्हणाली. ओके, म्हणजे तुझ्याकडे सगळ्या टाईपच्या अश्रूंचा स्टॉक असतो का? तो मिस्किलपणे म्हणाला. चुप रे, असं काही नाही. चल मग, आधी प्रीतीला सॉरीचा मेसेज कर. विनाकारणच बोलली ना तिला. आणि घरी जाऊन काकूंना आणि राजला पण सॉरी म्हणायचं आहे. चल, तो तिला म्हणाला. नाही मी आईला म्हणेल सॉरी, पण राजला नाही. तो उगाचच चढल्यासारखा करेल सॉरी म्हटलं तर, रिया म्हणाली. सुशांतला तिच्या बोलण्यावरच हसायलाच आलं. अगं रिया, असं काय करतेय? तू त्याच्यावर पण विनाकारणच चिडली होती ना? आणि लहान असला म्हणून काय झालं? तो तुला चांगलाच सांगायचा प्रयत्न करत होता, तू नाही ऐकलं. सुशांत म्हणाला. हो, ते सगळं खरं आहे, पण जाऊ दे, बोलते एकदाचं सॉरी. गुड. चल आता. ते दोघेही घरी आले. रिया घरी आल्यावर खूप खुश होती. तिने तिच्या आईलाही सॉरी म्हटलं. काय रे सुशांत, काय जादू केली रियावर? एकदम कडी खुलली तिची. काही नाही ग आई, तुझ्या आपलंच काहीतरीच, रिया म्हणाली. ती राजकडे गेली. तो तिच्यावर रागावलेलाच होता. राज, सॉरी ना, पुन्हा नाही ओरडणार. मला नकोय तुझं सॉरी. आधी अपमान करायचा, मग सॉरी म्हणायचा. ह्याला काही अर्थ आहे का? मी लहान आहे म्हणून मला काहीही बोलायचं, तो म्हणाला. हो, बरोबर आहे तुझं. राज, तू लहान असला म्हणून काय झालं, तुलाही मान आहे ना? सुशांत मुद्दामून रियाला चिडवण्यासाठी त्याला बोलला. एक्झॅक्टली, मलाही हेच म्हणायचं आहे, राज म्हणाला. सुशांत, तू का आगीत तेल ओतायचं काम करतोय? लेट मी हँडल, रिया त्याला थोडं रागानेच म्हणाली. ओके, पण मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तू त्याला लहान समजू नको, बस. बरं, नाही समजत, ठीक आहे. राज, मी शेवटचं सॉरी म्हणते हां. बघ हां, इतका भाव खाऊ नकोस. बरं बाई, केलं माफ, बस. तू भी क्या याद रखेगी. चल नौटंकी कुठला. त्या दोघांनीही सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, जेवण केलं आणि सुशांत रियाला घेऊन घरी गेला. सकाळी ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती आणि सुशांत जसे एकेका टीम मेंबरचे नाव घेत होता, तसतसा रियाचं टेन्शन वाढत होतं. शेवटी त्याने एक पॉज घेतला आणि म्हणाला. सो टीम, ज्यांची मी आता नावे अनाऊन्स केली आहे, ती उद्या आपल्याला निघायचं आहे. अँड हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जे इथे आहेत त्यांना मी कॉल करून इन्स्ट्रक्ट करत राहीन. आणि त्याने मीटिंग संपवली. त्याने एकदाही रियाकडे पाहिलं नाही. रियाला तर सुशांतचा खूप राग येत होता आणि एकीकडून आनंदही होत होता. कारण ह्याच प्रोजेक्टनंतर सुशांतचं पुन्हा प्रमोशन होतं. पण आता अनाऊन्स झालेल्या नावांमध्ये तिचं नाव नव्हतं. तिचा चेहरा पडला होता. रिया थांब, सुशांतच्या आवाजाने ती तिथेच थांबली. काय झालं? ओ सॉरी, काँग्रॅच्युलेशन्स सुशांत सर. हे बघ रिया, असं सार्कॅस्टिक बोलू नको. मी मुद्दामून नाही केलं असं काहीही. मी काही बोलले का? इट्स ओके, ती म्हणाली. हे बघ रिया, तू काही बोलली नसली तरी तुझा चेहरा सांगतोय की तुला वाईट वाटतंय. आय कॅन अंडरस्टँड. यू डोंट सुशांत. तुला नाही कळणार. मी खरंच खूप मेहनत घेतली होती ह्या प्रोजेक्टसाठी. आणि मला आज कळतंय की जी टीम बँगलोरला जाते त्यात मी नाहीच आहे. काय वाटत असेल मला? रिया म्हणाली. आय नो रिया, की तू खूप मेहनत घेतली होती. तुला वाटतं का की मी तुझं नाव रिकमेंडेड नसेल केलं? पण लिस्ट फायनल मी नाही केली. ज्यांनी केली त्यांची 2 इयर्स
एक्सपिरियन्स ही बेसिक रिक्रुटमेंट होती. आणि मग मी नाही काही बोलू शकलो. आणि हेच सत्य आहे. आणि तो थांबला. ठीक आहे, ती म्हणाली. रिया, हे बघ, तू अशी उदास नको होऊ बरं. असं चालत असतं इथे. मला पण वाईट वाटतंय, पण ठीक आहे. पुढे अजून बऱ्याच संधी येणार आहेत. तू नवीन आहेस. ही स्टेज एन्जॉय कर. आणि काय गं, तुला माझं प्रमोशन होणार याचा आनंद नाही होत आहे? होतोय ना पण. पण काय? तू 10 दिवसांसाठी चाललाय. ती आणखीनच उदास होऊन म्हणाली. अरे हो, तू तर आनंदी व्हायला पाहिजे. 10 दिवस मी तुला दिसणारही नाही ना ऑफिसमध्ये, ना घरी. मस्त मजा आहे बाबा तुझी तर. तो तिला चिडवत म्हणाला. सुशांत, आय एम सिरियस. आणि तुला हे सुचतंय. कशी राहू मी? ती रागात येऊन म्हणाली. का भीती वाटते का तुला एकटीला? नाही रे, जाऊ दे. तुला नाही कळणार. ओ, इफ आय एम नॉट रॉंग, तुला प्रश्न पडला असेल ना की मी भांडण कुणासोबत करणार? तो मुद्दामून तिला चिडवत होता. सुशांत, काहीही काय, मी भांडते का तुझ्याशी? लुक, हू इज टॉकिंग? तो हसून म्हणाला. नेहमीच काहीतरी कारण हवं असतं तुला. म्हणून तर तुला प्रश्न पडलाय 10 दिवसांचा. डोंट वरी रिया, राज इथेच आहे. तुझे दिवस वाया नाही जाणार. तू भांडू शकते त्याच्यासोबत. थँक्यू सुशांत, फार युअर सजेशन. झालं तुझं? जाऊ मी? ती थोडं रागानेच म्हणाली. आणि ती त्याचं पुढचं काही न ऐकता निघालीही. रिया थांब, तो म्हणाला. पण तोपर्यंत ती निघालीही होती. कठीण आहे रियाचं. तिलाच काय मलाही प्रश्न पडलाय की माझेही 10 दिवस कसे जातील. पण तिला कुठे कळालं. खरंच कठीण झालंय आता. आणि तो त्याच्या कामाला लागला. सुशांतने घरी आल्या आल्या पॅकिंग करायला सुरुवात केली. किती घाई झाली आहे ना तुला जाण्याची? रियाने त्याला विचारलं. रिया, असं काय करते आहे? उद्या सकाळीच निघायचं आहे. मग कुठे वेळ आहे? ठीक आहे, काही मदत लागली तर सांग, रिया त्याला म्हणाली. काय करू रियाचं? अजूनही मूड आपच आहे तिचा. कसं समजावून सांगू तिला? तो सगळं आवरून खाली गेला. रिया पुस्तक घेऊन बसली होती. तिचा मूड अजूनही आपच होता. रिया, ऐक ना. बोल, काय म्हणतोय? मी नाही जाणार बँगलोरला. का? काय झालं? वेडा झालास का तू? नाही, मी खरंच म्हणतोय. अरे पण का? तुला काही त्रास होतोय का? बरं नाही वाटत आहे. काय झालं असं अचानक? मला काहीही नाही झालं. आय एम ऑल राईट. पण तू ठीक नाही आहे. मग मीही जाणार नाही. सुशांत, मला काहीच नाही झालं. मी ठीक आहे. हो, मी सकाळपासून बघतोय तुझा चेहरा. मग मी कसा जाणार सांग? सुशांत, अरे अरे ती पुढे काहीच बोलू शकली नाही. काय झालं रिया? काही नाही. पण तू जाणार. तू जर माझ्यामुळे गेला नाहीस तर बघ हं. तुझ्यामुळे जर असंच राहणार असेल तर मी नाही जाणार. अँड इट्स फायनल. आणि रिया, मला काही फार चांगलं वाटतंय का असं तुला एकटीला सोडून जायला? पण काय करणार? आणि तू जर ह्यामध्ये खुश नसेल तर मी नाही जाणार. सुशांत, मला फक्त पुढचे 10 दिवस कसे जातील ह्याचाच प्रश्न पडला. मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. पण तू जर माझ्यासाठी इथे थांबला तर मला तेही नाही आवडणार. आपलं प्रेम कसं आहे माहिती आहे का? सुशांत बांधून ठेवत नाही आणि सोडूनही जावं वाटत नाही. तू जा, मी राहीन, ती हसून म्हणाली. खरंच? हो खरंच, जा तू. तोही रियाचा चेहरा पाहून आनंदी झाला. रियाला लगेच झोप लागली. सुशांत अजूनही काही राहिलं का ह्याचाच विचार करत होता. मग त्याच्या लक्षात आलं की त्याला प्रवासामध्ये वाचण्यासाठी काही बुक्स घ्यायचे होते. तो स्टडी रूममध्ये आला. तिथे रियाची लायब्ररी होती. कुठलं पुस्तक घेऊ तो विचार करत होता. त्याने टेबलवरचे 2-3 पुस्तके उचलली. रिया वाचत असणार हे. जाऊ दे, तिच्या लागेल तितकं आहेत. घेईल दुसरं वाचायला. असं म्हणून त्याने ते बुक्स त्याच्या बॅगमध्ये टाकले आणि तोही झोपी गेला. सकाळी सकाळी सुशांत उठला. त्याला लवकरच निघायचं होतं. रियालाही त्याची चाहूल लागली आणि तिला जाग आली. आवरलं? तिने विचारले. हो, निघायचे आहे आता. कॅबच बुक करत आहे. सुशांत, कॅब नको बुक करू, मी येते तुला सोडायला. नको ग, तू कशाला येतेस? तू कर आराम, मी जातो. सुशांत प्लीज. नाही, नको ना म्हणू. तिचा चेहरा पाहून त्यालाही नाही म्हणावं वाटलं नाही आणि तो तिला चल म्हणाला. बघ, नीट ड्राईव्ह करशील ना? येताना नीट ये. त्याच्या
तिला जाताना सूचना देणं चालूच होतं. हो रे, येते मला गाडी चालवता. असं काय करतोय? मी काही फर्स्ट टाईम ड्राईव्ह करते का? नाही ग, पण एरवी मी सोबत असतो ना, तो म्हणाला. रियाचा चेहरा पुन्हा पडला. तिचा तो चेहरा पाहून तो तिला म्हणाला, रिया, काल काय म्हणाली विसरली का? नाही रे, आहे लक्षात, ती हसून म्हणाली. ते एअरपोर्टवर पोहोचले. दोघांनाही आता एकमेकांना सोडून जावं वाटत नव्हतं. रियाने त्याला घट्ट मिठी मारली. सुशांत, येशील ना लवकर? हो, आधी जाऊ तर दे. त्याची अनाऊन्समेंट झाली. रिया, आता निघायला हवं, तू पण जा, तो तिला समजावत म्हणाला. जायचंय का? ती म्हणाली. हो, तू जा, जा आधी. अजून थोडा वेळ थांबशील तर कठीण होईल माझ्यासाठी, तो तिला म्हणाला. बाय, टेक केअर, मिस यू, असं म्हणून तिने त्याचा निरोप घेतला. ती दिसेनाशी होईपर्यंत तो बघतच राहिला आणि मग तोही पुढच्या प्रवासाला निघाला.